रामदास एक साधा पण भक्तिमय तबलावादक मुंबईतील स्वामी समर्थांच्या नामस्मरण आणि आरती कार्यक्रमांमध्ये नियमितपणे तबला वाजवत असे। तो फक्त एक कलाकार नव्हता, तर त्याच्या तबल्याच्या ठोक्यात स्वामी समर्थांवरील निस्सीम श्रद्धा उमटत असे। परंतु एके दिवशी त्याच्या आयुष्यात एक कठीण प्रसंग आला। त्याचा लहान मुलगा गंभीर आजारी पडला होता। अनेक डॉक्टरांकडे धाव घेतली तरी काही उपयोग झाला नाही। मुलाची प्रकृती दिवसेंदिवस खालावत होती। रामदास स्वामी समर्थांच्या मूर्तीसमोर बसून दिवसरात्र प्रार्थना करत होता। पण मनात एक प्रश्न सतत फिरत होता, स्वामी, मी तुमचं नित्य स्मरण करतो, तरीही माझ्या मुलावर ही वेळ का आली? त्या रात्री रामदासला स्वप्न पडलं। स्वामी समर्थ त्यांच्या तेजस्वी रूपात त्याच्या समोर उभे राहिले। ते काही बोलले नाहीत, पण रामदासच्या मनात सत खरा होई जागा तू श्रद्धेसहित कशा होशील तयावीन तू स्वामी भक्त ही तारक मंत्राची ओळ घोळत होती। त्याने जागे होताच डोळ्यातून ओघळणाऱ्या अश्रूंना थांबवलं नाही। त्याला जाणवलं की त्याने स्वामींवर प्रेम आणि भक्ती केली, पण संकटाच्या वेळी त्याची श्रद्धा डळमळली होती। स्वामी, मी तुमच्यावर विश्वास ठेवला नाही, पण तुम्ही मला जागृत केलं। ह्या भक्ताला संकटातही श्रद्धा ढळता कामा नये, असं म्हणत रामदासने पुन्हा एकदा स्वामी समर्थांच्या चरणी माथा टेकला। त्या क्षणापासून त्याच्या मनातील भीती पूर्णपणे नाहीशी झाली। तो शांतपणे उठला आणि आपल्या मुलासोबत आणखी वेळ घालवू लागला। काही दिवसांत रामदासच्या मुलाची प्रकृती चमत्कारिकरित्या सुधारली। डॉक्टरांनी देखील त्याला बघून आश्चर्य व्यक्त केलं। लवकरच त्याचा मुलगा पूर्णपणे बरा झाला आणि पुन्हा खेळायला, हसायला लागला। रामदासच्या घरात आनंदाचे वातावरण पसरले। त्याने स्वामी समर्थांच्या मूर्तीसमोर आनंदाश्रूंनी नतमस्तक होत मनोभावे प्रार्थना केली, स्वामी, तुमची कृपा अमर्याद आहे। संकटातही तुमच्यावर विश्वास ठेवल्यास तुम्ही नेहमीच भक्तांचा आधार होता। त्याचा मुलगा आता केवळ स्वस्थच नव्हता, तर त्याच्या शरीरात नवी उमेद आणि स्फूर्ती दिसत होती। त्याच्या हृदयात आता एक गोष्ट पक्की होती, स्वामी समर्थांवर असलेली श्रद्धा कधीही ढळता कामा नये, कारण स्वामी समर्थ हे सदैव भक्तांच्या पाठीशी असतात।